यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना देण्यात येणार आहे आणि यावरून आता राजकारण तापलेलं आहे। शनिवारी अमित शहा पुण्यात येणार असल्यामुळे राऊतांनी याला विरोध करायला हवा अशी प्रतिक्रिया दिली आहे आणि यावेळी आता शहांचा त्यांनी जनरल कायर असा उल्लेखही केलेला आहे। तर या पुरस्कारात राजकारण आणू नये अशी प्रतिक्रिया रोहित टिळक यांनी दिली आहे। हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलं आहे। पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे। पुणेकरांनी त्यांना बोलवलं आहे, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे। लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांचे मुलांच्या। तुम्ही त्याचा विरोध करा शिवसेना? अख्ख्या पुणेकरांनी विरोध केला पाहिजे। शिवसेनेचा प्रश्न काय येतो इथे? नाही, आता हा पुरस्कार म्हणजे राजकारण याच्यात खरं तर आणू नये जे आत्ता पुण्यात चित्र आपण बघतोय। कारण मी म्हणलो तसं 83 सालापासून हा पुरस्कार चालू आहे आणि अनेक मान्यवर इथे येऊन गेलेले आहेत। अनेक पंतप्रधान येऊन गेलेत, केंद्रीय मंत्री आलेत, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले प्रमुख येऊन गेलेत। त्यामुळे हा कुठल्या विशिष्ट पक्षाचा एकतर किंवा कुठल्याही राजकारणाशी रिलेटेड हा काय पुरस्कार नाही। कारण गृह खातं आणि हे एकत्र खूप जवळून काम करतं। तर या संदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। थेट पुण्यात जाऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन जाधव उपस्थित आहेत। सचिन, शनिवारी अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यावरून आपण पाहतोय सध्या राजकारण तापलेलं आहे। नक्कीच आपण पाहतोय की 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे आणि त्या दिवशी खरं तर अगोदरच राजकारण या पुरस्काराच्या अगोदर आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेसने या कार्यक्रमालाच विरोध करण्या अगोदर जे अमित शहा आहेत त्यांना विरोध केला आहे। एकूणच नुकतंच जे दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन झालेलं आहे, या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये लाठीमार आणि गोळीमार जो झाला त्याला जबाबदार अमित शहा आहेत आणि त्यामुळं अमित शहांनी या कार्यक्रमाला येऊ नये अशी भूमिका जी आहे ती घेतली होती। तर दुसरीकडे आता शिवसेना ही आपल्याला आक्रमक झालेली पाहायला मिळते, कारण शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या कार्यक्रमाला संपूर्ण पुणेकरांनी आणि शिवसेनेने विरोध करावा असं सांगितलंय। दुसरीकडे हे सगळं होत असताना यामध्ये राजकारण आणू नये असं ज्यांच्याकडून खरं तर टिळक कुटुंबियांकडून हा पुरस्कार दिला जातो त्यांच्याकडून सांगण्यात आले। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर 1 ऑगस्टला हा पुरस्कार टिमोवीच्या जवळच असलेल्या एका शाळेमध्ये होतोय। त्यामुळं या कार्यक्रमाच्या अगोदर भाजपकडून ही जर अमित शहांच्या विरोधात कोणी आंदोलन केलं तर त्यांना जशाच तसे उत्तर देऊ असंही सांगण्यात आलंय। त्यामुळे आता टिळक पुरस्काराच्या अगोदरच खरं तर पुण्यातलं राजकारण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता 1 ऑगस्टला जो पुरस्कार होणार आहे त्या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे हे सगळं होतं हे पाहावं लागणार आहे। नक्कीच सचिन, त्यामुळे आता 1 ऑगस्टला म्हणजे येत्या शनिवारी आता विरोधक काय भूमिका घेत आहेत, पुण्याचं वातावरण कशा पद्धतीनं तापणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी।